नमस्कार, विदर्भ एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वात पहिली बातमी राजकीय क्षेत्रातून। शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी भाजप नेत्यांनी सुरू केलेल्या शिवार संवाद अभियानाची खिल्ली आता भाजपच्याच सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेने उडवली आहे। अमरावतीमधून शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी भाजप नेत्यांच्या या अभियानाला नाटकबाजी असे संबोधले आहे। ग्रामीण जनता आता भाजपपासून दुरावली गेली आहे आणि त्यांना परत जवळ करण्यासाठीच भाजप नेत्यांनी हे अभियान सुरू केल्याची टीका आनंद अडसूळ यांनी केली आहे। मात्र शेतकऱ्यांचा आणि ग्रामीण जनतेचा प्रतिसाद आता या अभियानाला मिळत नसल्याचेही मत आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केले आहे। आता भाजपकडून शिवसेनेच्या या टीकेला काय प्रत्युत्तर दिले जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। अकोला महानगरपालिकेची आज होणारी सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे। करवाढीच्या मुद्द्यावरून शिवसेना, काँग्रेस आणि भारिप बहुजन महासंघानं सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचा इशारा दिला आहे। तब्बल 16 वर्षांनंतर केली जाणारी ही करवाढ सामान्य अकोलेकरांचा कंबरड मोडणारी आहे अशी टीका या पक्षांनी केली आहे। शिवसेनेने तर या मुद्द्यावर आज अकोल्यामध्ये एका मोर्चाचे आयोजनही केले आहे। तर दुसऱ्या बाजूला भाजपनं 16 वर्षांनंतर होणारी ही करवाढ शहराच्या विकासासाठी आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे। गेले काही दिवस नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमान वाढलेले असताना सामान्य लोकांना थंडाव्यासाठी कूलरची मदत घ्यावी लागत आहे। मात्र आता हेच कूलर दोघींसाठी जीवघेणे ठरले आहेत। नागपुरात गेल्या 2 दिवसात कूलरचा शॉक लागून 2 महिलांचा मृत्यू झालेला आहे। पहिली घटना स्वागतनगर भागामध्ये शनिवारी संध्याकाळी घडली, ज्यामध्ये 5 वर्षीय बालिका खुशी कोसे हिला कूलरचा शॉक लागून तिचा मृत्यू झाला। खुशी तिच्या घरामध्ये ठेवलेल्या फ्रीजमधून पाण्याची बॉटल काढत असताना शेजारी ठेवलेल्या कूलरचा तिला शॉक बसला आणि तिचा घरीच मृत्यू झाला। तर दुसरी घटना काल अनंतनगर भागात घडली, ज्यामध्ये छाया नारनवरे या महिलेला कूलरमध्ये पाणी भरत असताना शॉक बसला आणि तिचाही मृत्यू झालाय। नागपुरात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे वातावरणात बदल होऊन हवेत सध्या तरी गारवा निर्माण झालेला आहे। काल संध्याकाळी अचानकच वादळी वाऱ्यासह शहरात पावसाने हजेरी लावली, त्यामुळे कार्यालयातून घरी परतणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली। वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग्सचे मोठे नुकसान झाले। अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्यामुळे वीज पुरवठाही खंडित झाला होता। यवतमाळ जिल्ह्यात मान्सूनपूर्व झालेल्या पावसाचा मोठा फटका ग्रामीण भागांना बसला आहे। काल संध्याकाळनंतर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी टिनाची पत्रे उडून गेल्यामुळे अनेकांची संसार उघडी पडली आहेत। तर दुसऱ्या बाजूला मोठी झाडं उन्मळून पडल्यामुळे अनेक गावांचा वीज पुरवठाही खंडित झाला आहे। वादळी पावसाचा सर्वाधिक फटका राळेगाव, नेर, वणी आणि मारेगाव तालुक्यांमध्ये बसला आहे। वर्धा जिल्ह्यात वाईट हवामानामुळे एका हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करावी लागली आहे। समुद्रपूर तालुक्यातील उमरी गावात काल संध्याकाळी ही घटना घडली। खासगी कंपनीचे हे हेलिकॉप्टर नागपूरवरून औरंगाबादच्या दिशेने निघाले असताना अचानकच हवामान बिघडले आणि त्यामुळे पायलटला शेतामध्येच इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घ्यावा लागला। उमरी गावातील एका शेतामध्ये पायलटनं सुखरूप ही इमर्जन्सी लँडिंग केली। खासगी कंपनीचे हे हेलिकॉप्टर औरंगाबादला जात असताना त्याच्यामध्ये 2 पायलटसह 1 इंजिनियर प्रवास करत होते। आज सकाळपासूनच ग्रामीणांनी या हेलिकॉप्टरला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे। आज दुपारपर्यंत हे हेलिकॉप्टर पुन्हा औरंगाबादच्या दिशेने उड्डाण करण्याची शक्यता आहे। चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमध्ये काम करणाऱ्या 3000 पेक्षा जास्त कंत्राटी कामगारांनी 22 मे पासून बेमुदत संप पुकारलेला आहे। आज मुंबईत या संपासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। संप करणाऱ्या कामगारांचे प्रतिनिधी आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दरम्यान होणाऱ्या या बैठकीमध्ये संपासंदर्भात तोडगा काढला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। भारतीय मजदूर संघ, भारतीय कामगार सेना, इंटक, आयटक आणि C2 या 5 संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला आहे। अनेक वर्षे काम करूनही कंत्राटी कामगारांना चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमध्ये किमान वेतन, भत्ते आणि इतर सोयी दिल्या जात नाही असा आरोप संपकर्त्यांनी केला आहे। यवतमाळ शहरातील सूरजनगर भागात एका महिलेच्या हत्येमुळे काल खळबळ माजली। पपिता कांबळे नावाच्या या महिलेची तिच्या राहत्या घरी एका अज्ञात मारेकरीने हत्या केली। घटनेनंतर घरातील साहित्य अस्तव्यस्त पडल्यामुळे घटनेपूर्वी महिला आणि मारेकरीमध्ये जोरदार संघर्ष झाले असावे असे अंदाज व्यक्त केले जात आहे। मृत महिलेचे पती शिक्षक असून घटनेवेळी ते दोन्ही मुलांसह एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी नागपूरला गेले होते।
पोलिसांनी हत्येचा तपास सुरू केला असून मारेकरीचा चारी बाजूनी शोध घेतला जात आहे। शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी वाशिम जिल्ह्यामध्ये कृषी विभागाने 3 दिवसीय रानमाळ धान्य महोत्सवाचे आयोजन केले आहे। या महोत्सवात शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेले विविध धान्य, पिके, भाजीपाला आणि फळं लोकांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत। लोकांच्या मागणीनुसार विविध डाळींची विक्रीही या ठिकाणी केली जात आहे। यवतमाळ आणि वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशात ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केले अशा 14 निवडक ठिकाणी अशोक स्तंभ उभारण्याची मोहीम पुण्यातील अशोक सर्वांगीण सोसायटीने सुरू केली आहे। त्याच मोहिमेअंतर्गत गोंदियामध्ये 7व्या क्रमांकाच्या अशोक स्तंभाची उभारणी झाली आहे। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते काल गोंदियामध्ये या अशोक स्तंभाचे लोकार्पण पार पडले।